850 फूट केबल घेऊन मी आलो वावरात, काऊन की आपली जुनी केबल खराब झाली, आता हे नवीन टाकणार. तुरीच्या वहीतून गाडी डायरेक्ट मीटर पेटी जोडणार. शेजारच्या संदीप भाऊलेवाटी उभं केलं, म्हटलं केबल अटकली तर पाहिजे हवा. मी नेतो आता इले 800 फूट वळत एवढी केबल वळणं सोपी गोष्ट नाहीये बरं. मोकळी होते एवढी केबल वळताना, पण आपल्या जुन्या केबल पेक्षा ही केबल जाडी आहे. पण जाऊ दे, आपल्याला जाडीच पाहिजे होती. अटलोक तर आणली वळत, पण आता आठवून पुढे पाण्यात टाकणं होतं. हो मान्य आहे, पाण्यातून लाईन नेणं जरा रिस्की आहे, पण जो रिस्क नाही घेत तो शेतकरी कसा. विहिरी लोक केबल नेऊन वापिस आलो या मीटर पेटीजवळ. आता हे नवीन केबल आपल्याला या फ्यूज मध्ये जोडणं होती, पण वरून लाईन बी चालू होती, त्याच्यानं जरा काहीच ना. जुनी केबल काढून टाकली, नवीन वायरच्या तिन्ही वायरा शिलून लावून दिली. तुरीच्या वहीतून गाडी नेलती बा त्या मीटर पेटीला. केबलच तेवढी वजनदार होती, त्याच्यानं काही उपाय नव्हता. पेंचिसन पेचकच उचलला ना आलो एरीवर. तिकडचं कनेक्शन तर झालं, पण आता इकडचं राहिलं होतं ना. उघडला मेन स्विच आणि तिन्ही फ्यूज काढून टाकले. यातून बी आपली जुनी वायर काढून टाकली. पण हा, हे सगळं काम मी पाण्यात उभं राहूनच करत होतो. यमराज के साथ उठना बैठना आहे हमारा. हे सगळं करताना तिकडून जर कोणा फ्यूज टाकला असता तर माय काढ नक्कीच होतं. तिन्ही फ्यूज जसेच्या तसे टाकून दिले. पण हे आता आपल्या 4 केबल झाल्या होत्या, त्यातली एक केबल खराब आहे. गुंडावली, काऊन की ते भंगारवाल्याची अमानत. एक काळ असा होता की एवढी जाडी केबल मी युज करत, पण माझ्या स्वप्नात एक दिवस अजय देवगण आलता. अरे भाऊ, एवढी जाडी केबल युज करायचं काही काम नाही, बारकी बी चालते. मी माझ्या वावरात बारकीच केबल